सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण 2 वांग्याचं वेगळ्या टाईपने डिफरन्स टाईपनी भरता बनवूया। 2 वांगी घेतली, त्याला मस्त गोल गोल आकाराने असं कापून घ्यायचं। कापून झालेलं आहे आपलं। आता त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया आणि काश्मीरी मिरचीचा मी ठेचा बनवला आहे तो टाकतो आहे आणि 1 चम्मच हळद टाकते आणि आता मिक्स करायचं, चांगलं कालवायचं। चांगलं कालवून झालं की एकत्र मस्त असं 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आणि नंतर आता आपण पॅन घ्यायचा, जो डोसाचा तवा असतो ना तो घ्यायचा, त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे त्याला आलटून पालटून थोडं आपण शेकून घेऊया। तुम्ही ही असंही चवीसाठी, जसं आपण लोणचं वगैरे खातो तसं हे पण असं चवीसाठी तुम्ही असं वांगं खाऊ शकता भाजीसोबत वगैरे। जर तुम्हाला काय वेगळं भरता नाही बनवायचं असलं तर तुम्ही असे गोल पण असे खाऊ शकता। आता आपले वांगं आता तयार झालेलं आहे। आता त्याला वरून घालून आपण तेल लावलं आहे, वरून तेल लावायचं, दोन्ही साईडने तेल लावून शेकून द्यायचं। आता दुसरंही वांगं आपण सगळे वांगे आपण आता असे शेकून घेऊया तेल लावून। आणि याच पॅनमध्ये आपल्याला बनवायचा आहे तो भरता। आता आपण छोटी छोटी कापली एक कांदा घेतला, त्याला छान कापलं आणि वरून हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरचीलाही त्या तेलामध्ये होऊ द्यायचं, थोडं सॉटे करून घ्यायचं। बघ, कांद्याचा कलरही चेंज झाला आहे आपला आणि मिरचीही। आणि आता आपण त्यामध्ये हळद टाकायची, जिरं धने पावडर घालायचं आणि त्यामध्ये वांगं घालायचं। आता ते छान मॅश करायचं, जे पावभाजीचे असतं ना त्याच्याने मॅश करायचं व्यवस्थित। आता आपलं हे मॅश करून झालं आहे। आता थोडंसं वरून लाल तिखट घालायचं आणि नंतर टमॅटो मी वेगळा भाजून घेतलेला तोही टमॅटो टाकते। वरून टाकला ना तर भाजलेला टमॅटो अजूनही स्वाद येतं त्या भाजीला। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर। आता आपली भरता तयार झालेला आहे। वरून आपण कोथिंबीर घालूया, छान वरून जास्त कोथिंबीर घालायची, अजून चांगलं वाटतं आणि खायलाही मजेदार असा आपला भरता तयार होते। झटपट 10 मिनिटात होणारा हा भरता तयार झालेला आहे। चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता।